अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने दर्यापूर शहरातील बसस्थानक परिसरात सुरक्षा सज्जतेची चाचणी घेण्यासाठी विशेष मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले। सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू अथवा लावारिस सामान आढळल्यास पोलीस यंत्रणा किती तत्परतेने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देते याचा आढावा घेण्यासाठी हा सराव करण्यात आला। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉकड्रिल पार पडली। पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या नेतृत्वाखाली विविध सुरक्षा यंत्रणांनी या उपक्रमात सहभाग घेतला। मॉकड्रिल दरम्यान बसस्थानक परिसरात एक संशयास्पद लावारिस बॅग आढळल्याचे गृहीत धरण्यात आले। त्यानंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला। बॉम्ब शोधक व नाशक पथक, बीडीडीएस, डॉग स्क्वॉड, आरसीपी पथक, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड जवानांनी संयुक्तपणे कारवाई करत बॅगीची सखोल तपासणी केली। अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने बॅगीची तपासणी करण्यात आली। डॉग स्क्वॉडने परिसराची पाहणी करून कोणताही संभाव्य धोका नसल्याची खात्री केली। या संपूर्ण प्रक्रियेद्वारे आपत्कालीन परिस्थिती हाताळताना विविध विभागांमधील समन्वय, प्रतिसादाचा वेग आणि सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी यांची चाचणी घेण्यात आली। या सरावामुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास मदत झाली। तसेच कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला। यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन केले। सार्वजनिक ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू, लावारिस बॅग किंवा अनोळखी सामान आढळल्यास त्या स्पर्श न करता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले। दर्यापूर बसस्थानकात पार पडलेल्या या मॉकड्रिलमुळे नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जनजागृती निर्माण झाली असून भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी पोलीस दलाची तयारी अधिक बळकट झाल्याचे दिसून आले। संशयास्पद बॅग मिळून आलेली आहे। त्या बॅग आम्ही स्वतः येऊन बघितले असता त्यामध्ये आम्हाला असं काहीतरी सर्किटसारख्या वस्तू मिळून आलेल्या होत्या। त्यामुळे आपल्याला डाऊट आला आणि कुठेतरी घातपात कुठेतरी करण्याची शक्यता आहे। यासाठी आपण तात्काळ माननीय एसपी सर आणि कंट्रोल यांना माहिती दिली, वरिष्ठांना सगळ्यांना माहिती दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण तात्काळ सीआरओ इथून बीडीडीएस टीम आपल्याला जे लोक जमा होतील त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा कुठली अनोखी घटना आली तर ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरसीबी पथक बोलवलेलं होतं। लोकल पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार हजर झालेले होते। प्लस आपल्या आणखी एक्स्ट्रा कुवत म्हणून आपण पोलीस स्टेशन कल्हार, येवला आणि कोल्हापूर या ठिकाणाहून पण वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काही टीम बोलवलेल्या होत्या। त्या सर्व टीम वेळेत पोहोचलेल्या आहेत। त्याच्यात आपण बीडीएस टीमकडून ही चेकिंग केली असता चेकिंगमध्ये कुठली संशयास्पद वस्तू मिळून आलेली नाही। तर याच्याबाबत आता काही गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या अशा आहेत की आपल्या चुका कुठं झालेल्या आहेत। पहिली जेव्हा इथं